नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढतील का? कांद्याचे भाव वाढतील तर कशामुळे वाढतील? कांद्याचे भाव सध्या कमी आहेत तर कशामुळे आहे? कांद्याचे भाव वाढतील तर टिकून राहतील का? कांद्याचे भाव वाढले तर किती वाढतील? सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्रभरामध्ये नाफेड, महाराष्ट्र नाही देशभरामध्ये नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी सध्या सुरू आहे. आणि ही कांदा खरेदी सुरू असताना खरं तर या ठिकाणी कांदा खरेदी सुरू असताना कांद्याला या ठिकाणी भाव भेटतोय का, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत नक्कीच बघावी, कळकळीची विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे. कांद्याचे भाव वाढणार का, त्या संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा राहिला तर आपण तो बघतो आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचे अध्यक्ष भारत दिघोळे यांचं काय म्हणणं आहे बघा. फेसबुक पोस्टची महत्त्वाची अपडेट, महत्त्वाचं या ठिकाणी त्यांनी लिहिलेला लेख या ठिकाणी बघू शकता. भारत दिघोळे, यावर्षी सुवर्ण संधी आहे. कांदा बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही. सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदा विरोधी निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यास पूर्ण होऊ या भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे. टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचं म्हणणं आहे, महाराष्ट्रातील सर्वच कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या विरोधात जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण उरेल असं शेतकऱ्यांचं सध्याचे संघटित आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आणि ते दाखवून दिलेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये ते दाखवून दिलं आहे. कांदा पट्ट्यातील जे जवळपास सर्वच खासदार त्या ठिकाणी पाडण्यात आलेले आहे. कारण की कांदा प्रश्नी ते कोणतेही निर्णय योग्य तो निर्णय घेत नाही, पुढे प्रश्न पाठवत नव्हते, समोर केंद्रापर्यंत आपले प्रश्न पोहोचू देत नव्हते. त्यामुळे त्यांची जागा त्यांना पराभूत या करून दाखवले आहे. कांदा शेतकरी बांधवांनी त्यांच्या डोक्यातच फिट झालं होतं की यांना पाडायचं, म्हणून पाडलंच त्यांनी सुद्धा. आणि त्या ठिकाणी बघितलं, नाशिक, दिंडोरी लोकसभा, नाशिक लोकसभा, धुळे लोकसभा, अहमदनगर लोकसभा या सर्वच कांदा पट्ट्यातील, पुणे लोकसभा या सर्वच लोकसभेमध्ये सध्या कांदा पट्ट्यातील भागामध्ये सर्व खासदार या ठिकाणी पाडण्यात आले. शिरूर लोकसभा असो, या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कांद्याच्या भावात जी काही पडझड झाली, घसरण झाली, ती मोठी घसरण आपल्याला एकंदरीत म्हणावी लागणार आहे. कारण की घसरण अशी झाली ती वाढायलाच तयार नाही. वाढते तर नक्कीच या ठिकाणी कोणतरी खोडा करतंय, असे वारंवार आपण निर्णय बघतो. दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी निर्यात बंदी केली आणि ती उठू 31 मार्चला. आणि त्यानंतर असं सांगितलं की या ठिकाणी बघितलं 19 तारखेला सुद्धा उठली होती, अमित शहा यांनी उठवली, परंतु पुन्हा लागूच होती. पुन्हा 31 मार्चला उडीला शेतकऱ्यांना अपेक्षा होती, परंतु या ठिकाणी बघितलं 31 मार्च होण्या अगोदर सांगितलं की पुढील आदेशापर्यंत निर्यात कायम राहील. धन्यवाद. लाईक